परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भारतीय संस्कृतीत संगीत ही केवळ कला नसून ती साधना आहे, उपासना आहे आणि गुरूंच्या कृपेमुळे ती परिपूर्ण होते. गुरूंच्या आशीर्वादाशिवाय स्वरांना माधुर्य, तालाला स्थैर्य आणि कलेला पूर्णत्व लाभत नाही. ज्ञान आणि संस्काराचा अखंड दीप आपल्या जीवनात प्रज्वलित करणाऱ्या गुरुजनांना कृतज्ञतेचे वंदन करण्याचा पवित्र दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गजानन मांजरेकर सर, देवस्थानाच्या वतीने श्री भानुदास नाईक, श्रीराम सेवा संघाचे अध्यक्ष श्री सीताकांत बोरकर आणि पालकांच्या वतीने सौ वेदिका विशाल अलोणेकर यांना व्यासपीठावर येण्यापूर्वी एक विनंती करते, कारण जागेच्या अभावामुळे सर्वप्रथम दीपप्रज्वलन करावं आणि नंतर व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सगळ्या मान्यवरांना विनंती करते. तसेच आजची गुरु मुलांना जोरदार टाळ्या वाजवा जरा. कार्यक्रमाला सुरुवात होते. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा पवित्र संदेश आहे. ज्ञान, संस्कार आणि मंगलतेचे प्रतीक असलेल्या दिव्याची ज्योत आपल्या जीवनात सकारात्मक विवेक आणि प्रेरणा जागवते. जोरदार टाळ्या बोलूया. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर अशी मंगलमय सुरुवात झालेली आहे. प्रज्वलित झालेला हा दीप केवळ प्रकाशाचा नाही, तर ज्ञान, संस्कार आणि श्रद्धा, गुरुत्वत्वाच्या अखंड तेजाचे प्रतीक आहे. या ज्योतीप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश सदैव तेवत राहो, हीच या श्रीच्या चरणी प्रार्थना करूया. प्रमुख पाहुणे मांजरेकर सर, श्रीराम सेवा संघाचे अध्यक्ष बोरकर सर, पालकांच्या वतीने सौ वेदिका अलोणेकर यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं.
श्री सातेरे देवस्थानाच्या वतीने श्री भानुदास नाईक त्यांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. सन्माननीय प्रमुख पाहुणे, आदरणीय गुरुजन, उपस्थित मान्यवर, संगीत प्रेमी आणि रसिक असे सगळे पालक आणि सगळा हा शिष्य परिवार, सगळ्यांचं मनापासून परत एकदा स्वागत करते. सर्वप्रथम आमच्या